नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 5 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता आपण 6वा अध्याय वाचण्याला सुरुवात करूया. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. ओम तत्सत. श्री कृष्ण प्रसन्न. अध्याय 6वा. श्री गणेशाय नमः. श्री कृष्णाय नमः. ओम नमो श्री जनार्दना. भावार्थी नमिता चरणा. जने सहित मीपना. नाहीच जाना सोय केले. लिंग देहाचे मर्दन. तेची जनाचे अर्दन. या लागी नामे जनार्दन. प्रगट जान प्रसिद्धी. तुझी ऐशीच करणी. कर्म करता नूरमुनी. सुखी नांदवीसी जनी. समाधानी जनार्दना. सुखीची तुझे नाम घेता. घातू करीसी जीविता. जीवू घेऊनी तत्वता. हौसी सर्वथा कृपाळू. तुझे नामाचे प्रबळ बळ. माथा नुधविती कळीकाळ. चारी मुक्ती केवळ. होती निष्फळ निज दासी. नामे एवढे ढसाळ दिने. त्या तुझे स्वरूप कवन जाणे. सांडूनी जानने नेनने. निवांत राहणे तत्वता. तुझ्या स्तुती वादू करणे. तव परतली श्रुती पुराणे. तेथ माझे आरुष बोलणे. कोठे कोणे सरावे. तुझ्या स्तुती वादू ते मौन. तुझ्या कवळा ते कीर्तन. काही न करणे ते अनुसंधान. साचार जान श्रीकृष्ण. ऐसिया ही तुझे ठाई. अचाट हाव उठली पायी. तिची अर्थी चित्त देई. कृपा निर्वाही गुरुराया. खाद्योत्त प्रकाशू पाही चांदा. मशक गरुडासी घे खांदा. तैसा मी एकादश स्कंदा. मूर्ख नुसधा टिकार्थी. एची विषयी गुरुनाथा. कृपा करावी सर्वथा. ग्रंथरचना ग्रंथार्था. सार्थकता करावी. ऐशी विनवनी एकता. कृपा पद्म करू ठेविला माथा. तव उद्योत्तार झाला ग्रंथा. यथार्थता निजदीपे. नवल कृपेची करणी. अर्थचिंतामणीची खाणी. उघडली तक्षणी. पदार्थ श्रेणी कविमुद्रा. लेता सिद्ध अलंकारा. कवन साकडे लेणारा. ताल राखता खांबसूत्रा. लेपाच्या करा प्रयास काय. बापाची पक्वान्ने घेऊनी. बाळ खाली बापाची वदनी. तिने साचीची तो संतोषुनी. होय म्हणी सुखाचा. तेशीच हेही कथा. तुझी ग्रंथू तुझी कविता. तिने कोणी घ्यावी अहंता. मी करता मनोनी. गुरुने सांडविली अहंता. शेखी राहुनी दीच सोहंता. तेथ मी कवी करता. ही सर्वथा नसरेपे. सुचिता अहंकाराचा झाडा. सूचनाची होय त्याचा जोडा. जो आपनिया ते म्हणवी वेडा. तोची गाडा ती चतुर. तैशीच हे होईल वर्ता. या लागी श्री गुरुनाथा. चरणी ठेविला माथा. करता करविता तुची तू. मागील ग्रंथ संगती. पंचमाध्यायाचे हंती. नारद वसुदेवा प्रती. बोलिला उपपत्ती तेशी. हा परमार्था श्री हरी. लीला विग्रहे देहधारी. अवतरला तुमची घरी. भाग्ये करी नृत्यनाट्य. हा
देशांचाही निजेषु वैकुंठीचा निजवासू परमात्मा परेषु जगदीशु श्रीकृष्ण तेची नारद वचन प्रमाण पार्थवया श्रीकृष्ण मिळवनिया देवगण द्वारकेसी जानसोय आले. शुकमनी परीक्षिती पहावया श्रीकृष्णमूर्ती सुरवर द्वारकेसी ती विचित्र स्तुती तिही केली. श्रीकृष्णमूर्तीचे कवतिक पहावया देव सकळीक चतुर्मुख पंचमुख वेगे षण्मुख पातले. करावयास प्रजापती पूर्वी नेमिला प्रजापती तोही आला द्वारके प्रती कृष्णमूर्ती पहावया. सनकादिक आत्मराम आवाप्त सकळ काम तेही होऊनी आले सकाम मेघश्याम पहावया. भूतनायक रुद्रगण आले कराही जन पहावया श्रीकृष्ण भूतगण समवेत. पहावया श्रीकृष्णा राव घेऊनी गणाचा समुदाय द्वारके आला महादेव भूत भविष्याचा पहावो त्रिकाळ ज्ञाता. श्रीकृष्ण दर्शनाची उत्कंठा थोर लागली नीलकंठा धावता मोकळ्या सुटल्या जटा कृष्णावरिष्ठा पहावया. 49 मृदुंग तिने सेंद्राला आपण पहावया श्रीकृष्ण सोहेजान सादर. सांडोनिया रविमंडळ 12 आदित्यांचा मेळा पहावया कृष्ण सोहळा तृषित डोळा होऊन आले. सूर्याधिष्ठीला डोळा देखे पदार्थ सकळा कृष्ण न देखा आंधळा सूर्य पावला अंधत्व. पाहता श्रीकृष्णाचे मुखकमळ फिटले सूर्याचे पटळ मग देखना झाला केवळ सर्वांगे झळ सकळ स्वैरवी. तिन्ही अंगी ते जाळे प्रीते धुमे झाकोळले कृष्ण देखताच उजळले निर्धूम झाले निज तेजे. 8 वसूंचा मेळा पाहो आला कृष्ण लीळा मने मदनाचा पुतळा तव तो खेळे लीला कृष्णांकी. अश्विनी कुमार धन्वंतरी तेही भव रोगे पिडिले भारी कृष्ण दर्शनामृत करी निरूज क्षणावरी ते झाले. ऋषभदेव अंगिरस रुद्र मिनले आसम साहस विश्वे साध्य देव बहुवस देवी आकाश दाटले. आमुची गायन कळा मोठी होते गंधर्वाच्या पोटी हे कृष्ण वेणू गीतासाठी जाहली शिवटी नसरती. या लागी दर्शनाची आस क्षणाक्षणा वाहती वास त्यासी गायन कळा सावकाश दिधली सुरस कृपा मात्रे. अप्सरा म्हणती आम्ही नाचनी तव काळियाच्या फनारंगणी एकेची ताले लाजवूनी तक्षणी सांडिल्या. त्या दीनवंदना कामिनी आल्या दर्शना लागुनी नाचो शिकविल्या नाचनी रासरंगनी भ्रुकुटी वात्रे. पहावया श्रीरंग आले पाताळीचे पतंग सिद्धचरण अनेक विद्याधर संज समुदाय. कश्यपादी ऋषीश्वर आर्यमादी पितर गुह्यक आणि किन्नर आले अपार स्वगणेसी. एव विमानाची या पंक्ती
दाटनिया द्वारके प्रती पहावया कृष्णामूर्ती आली सुरपती स्वानंदे जेने शरीरे श्रीहरी नाना चरित्राते करी यश विस्तारिले संसारी दुराचारी तरावया ऐकता श्री कृष्ण कीर्ती चतुर्विध प्रायश्चित्तांची गती खुंटली जी निश्चिती श्रवणार्थी सादर झालिया भावे घेतनिया श्री कृष्ण नाम सकळ पातका करी भस्म देवी देखिला पुरुषोत्तम विश्रामधाम जगाचे ठाण ठकारे अत्युत्तम सुरणरामाजी मनोरम डोळ्या झाला विश्राम मेघश्याम देखोनी मुकुट कुंडले मेखला कासे कासिला सोनसळा कंठी रुळे वनमाळा घनसावळा शोभतू लावण्य गुणा निधान अवतार माळे मुख्य रत्न देवी देखिला श्रीकृष्ण निवासस्थान द्वारका कृष्णे अधिष्ठेली पुरी कनककळ सांचिया हरी रत्ने जडिली नाना कुसुरी तेज अंबरी नासमाई जे द्वारके भीतरी कामधेनू घरोघरी कल्पद्रुमांची हरी खेळणी द्वारी चिंतामणीची द्वारका जननिवासियांसी घरी नवरत्नांची राशी ऋद्धिसिद्धी करुणी दासी ऋषिकेशी नांदतू कृष्ण रूपाची लालसे डोळ्या तेने लाविले पिसे आवडी जाहले मूर पिसे अति डोळसे हरिअंगी केसे बरवेपणाची शोभा पाहता नयने निगती जिभा रसाळपणे तो अल्भा उपनिषद गाभा साकारला कृष्ण पाहावया आवडी होता हे देवांसी वरपडी डोळ्या थोर लागली गोडी अर्धघडी ननवी संपती कृष्ण रूपाचे कवतूक पाहता नयना लागली भूक अंतरी निबिड दाटले सुख अंतरी अधिकारी भुकेले अधिकाधिक भुकेलेले अवलोकिता श्रीकृष्णासी दृष्टीसी दाटनी होतसे कैसे मुंडप घसरणी न्याहारांसी ऋषिकेशी पहावया मागे पुढे श्रीकृष्णासी देखणे वेढिले चौपाशी भस्म उपजले डोळ्यासी पूर्ण पुरुषासी देखती श्रीकृष्ण घनमेघ सावळा निजात्म भावे पाहता डोळा सहजे शामता आली बुबुळा कृष्ण कळा ठसावली जो न कळेची वेद विवंचना योगियांच्या नये ध्याना त्या प्रत्यक्ष देखोनी कृष्णा भाग्य गणना अपूर्व ऐसा देखोनी या श्रीहरी देव सुमनांच्या शतधारी शलेपे अंबरी राहुनिवरी विमानी मांदार पारिजात संतान कल्पद्रुम हरिचंदन ईशिया वृक्षाची सुमने जान कृष्णावरी संपूर्ण वरूपले श्रीकृष्णासी चौकडा दिव्य सुमनांचा झाला सडा समस्त देवी सन्मुख पुढा केला पै गाढा जय जयकारू सार्थ पदबंध रचना नाना गंधपद्य विवंचना स्तौरू आदरिले यदुनंदना अमर सेना मैळुनी
विवेकयुक्त प्राणधारणा मनसा वाचा कर्मणा नमस्कारू तुझिया चरणा सच्चिदानंदा श्रीकृष्णा इंद्रिय उपरमालागी जाना सांडुनी विषय वासना दश इंद्रिय लागलो शरणा नमन श्रीकृष्ण निज भावे विषयी होऊनी उदास सांडुनी संसाराची आस चरण चिंती तापस कर्मपाश छेदावया ईसे मुक्तीची वासना मोक्षु चिंतिती चरणा त्यासी अर्धक्षण नयेसी ध्याना दृढ भावना करिताही ते प्रत्यक्ष तुझी चरण आम्हासनी झाले जी दरुषण देव आपुल्या भाग्यापन अतिस्तवन करिताती देखोनी सगुण स्वरूपासी एवढी श्लाघ्यता का मनसी जे आले आकारासी ते निश्चयसी माईक जैसे तुम्ही शरीरधारी तैसाच मी एकू शरीरी त्या माझे निदर्शने करी तुम्ही कैशापरी तराल ऐसे न म्हणावे जे अनंता तू मायेचा नियंता ही कळले असे तत्वता समूळ कथा परियेसी झोप लागल्या झोप न दिसे पायी जागे झाल्या दिसतची नाही तैसी माया अतर्क्य देही न पडे ठाई सुरनरा मुळीच तुझी अतर्क्य माया तीसी गुणक्षोभू जाहला साह्यते ब्रह्मादिका नयेची आया देवराया श्रीकृष्णा तू धरोनी देवी मायेसी ब्रह्मादिकांते सृजीसी प्रतिपाळोनी संहारीसी तू त्या कर्मासी अलिप्त स्वप्ने स्वय सृष्टी सृजिली प्रतिपाळोनी संहारिली ते क्रिया कर्त्यासी नाही लागली तेवी सृष्टी केली त्वा अलिप्तत्वे मृगजळाची भरणी सूर्यकरी निज किरणी शोभूनी ते अस्तमानी अलिप्तपणी तैसा तू समूळ धर्माची वाढे मोडे अधर्माची शिंग चढे ते तुझ अवतार धरणे घडे आमूचे साकडे फेडावया क्रोनी अधर्माचा घातू धर्म वाढवीसी यथास्थितू देवांसी निजपदी स्थापितू कर्मातीतू तू श्रीकृष्ण तुझ अखंड दंडायमान आत्मसुखाचे अनुसंधान ते आम्हासी नाही अधर्मक्षण दीनवंदन या लागी ज्यासी आत्मसुख निरंतर तो देहधारी परीद अवतार त्याचे चरण पवित्र कर गंगा सागर आदि तीर्थासी तो जरी वर्ते गुणान आणतो तरी तो जाणावा गुणाती तू त्याचा चरण रेणू करी घातू त्रैलोक्यातू महापापा ऐशी तुझ्या दासाची कथा त्या तुझे चरण बंधू माथा असो चरणाची हे कथा कीर्ती कथा निजलाभू चरण देखती ते भाग्याचे त्याचे महिमान वर्णवे वाचे पवित्रपण तुझी कीर्तीचे परिससाचे स्वामिया अग्निशिखा समसमानी इंधन घाली ता वाढे अग्नी आशा वाढे देहाभिमानी श्रवण कीर्तनी ते त्यागवी कृष्ण स्तवने स्तवितांतरे श्रवणाद्वारे एकता उद्धरे या लागी स्तव्य स्फूर्ती निर्धारे स्तवनद्वारे तारकू
एव तुझे कीर्तीचे श्रवण तेची परमशुद्धीसी कारण या वेगळे जे साधन ते केवळ जाण प्रयास एके गा सुरवरिष्ठा तुझी या श्रवणाची उत्कंठा अंतरी पापाचा मळकटा धोनी चोखटा करी वृत्ती तुझ्या श्रवणी होनी उदास तपे तपता धापस नाना साधनी कर्कश झाल्या निरस मती त्यांच्या मंत्रविद्या ग्रहण विकळ उच्चारिता वर्णन शुद्धी नवे परिदारुण पातक पूर्ण अंगिवाजे करिता शास्त्र श्रवण सौगुणा गर्व चढे पूर्ण तो ज्ञातेपणाचा अभिमान न निघे जाण चतुर्मूर्खा करिता वेदाध्ययन विस्तर गेलिया उच्चारण शुद्धी नव्हेची परिमरण अवश्य जाण वृत्रासुरायसे दान देता नृग बहु अस कृपी झाला क्लास प्राप्ती दूरी परिनाश असमह साहस रोकडा तप करिता ऋषशृंगासी तो वश झाला वेशासी श्रद्धा श्रवणाची ऐसी शुद्धी आणि कासी वेनाही कर्म करावे यथा निगुती तेव्हा त्या कर्माची गहन गती प्राचीन ची कर्मस्थिती नारदोक्ती सांडिविली कर्मे आचमन करावे तीर्थमाश मात्र जळ द्यावे नुनाधिकत्वासवे दोष पावे सुरापान सम एवा दृष्ट हृदयास ज्यासी तपादिक साधने त्यासी शुद्धी नवे ऋषिकेशी श्रवणे कीर्तिसी नायकता श्रवणे परीक्षिती तरला श्रवणे क्रौच उद्धरीला मकरोदरी श्रवण पावला सिद्ध झाला मशेंद्रा।